शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी मराठा मावळा संघटना आक्रमक. दिले निवेदन. भारतीय संविधानाने शिक्षणाचा अधिकार सर्वांना दिला आहे, परंतु आर्थिक अडचणींमुळे बहुतांशी शेतकऱ्याच्या घरातील मुलामुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शिक्षण घेण्याची मनात जरी जिद्द असली तरीही आजच्या युगातील शहरातील शिक्षण हे स्वस्त राहिले नाही. शेतकऱ्याच्या मुलामुलींना चांगले शिक्षण घेता यावे म्हणून मराठा मावळा संघटना आक्रमक झाली आहे. सविस्तर बातमी अशी की आजच्या युगात शहरात शिक्षण घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना खूप पैसे लागतात. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या मुलाचे शिक्षण अपूर्ण राहते. पैसे अभावी ते पुढील शिक्षण घेऊ शकत नाही आणि यावर तोडगा म्हणून मराठा मावळा संघटना महाराष्ट्र राज्य यवतमाळ जिल्हाध्यक्ष वैभव सूर्यवंशी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची असून शेतकऱ्यांच्या गरीब मुलांसाठी शिक्षण घेण्यासाठी राहण्याची सोय करू शकते. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य असे 1000 मुलामुलींची क्षमता असलेले वसतिगृह उभारावे व शेतकऱ्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांची सोय करावी, अशा आशयाचे निवेदन मराठा मावळा संघटन यवतमाळ जिल्हाध्यक्ष वैभव सूर्यवंशी पाटील, यवतमाळ कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण, तालुकाध्यक्ष अमोल कदम पाटील व संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एपीएमसी सचिव शिवाजीराव मगर यांना देण्यात आले. जर वसतिगृह बांधण्यात आले नाही तर मराठा मावळा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.